नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. आज आहे रविवार, तर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार. व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एक मोठा बदल आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे. आज 19 एप्रिल रोजी राज्यावर दुहेरी संकट पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर काही भागांमध्ये उष्णतेचा तडाखा जाणवणार आहे. आज 19 एप्रिल रोजी हवामान कसे असेल ते जाणून घेऊया. पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी संकट घोंगावत आहे. म्हणजेच या जिल्ह्यामध्ये आज पावसासोबत वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला. त्यामध्ये आपण जिल्हे पाहिले तर पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेगही वाढू शकतो. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचं आवाहन या ठिकाणी हवामान खात्याकडनं करण्यात आलं. मराठवाड्यातही अवकाळी पाऊस पाहायला मिळेल. मराठवाड्यातील जिल्हे आपण पाहिले तर बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांनाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. त्यामुळे याचा परिणाम शेती कामांवर होऊ शकतो. त्यामुळे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. विदर्भात उष्ण हवामान पाहायला मिळेल. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. म्हणजेच या जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा आपल्याला पाहायला मिळू शकतो. आज या भागात तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. यामध्ये पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. वातावरणात बदल जाणवणार असून ढगाळ परिस्थिती राहू शकते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद.